तर सर्वांना नमस्कार. टेंडर गुरु या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खूप जणांनी ऑलरेडी आपल्या संस्थेची माहिती घेऊन संस्था नोंदणी सुद्धा केली आणि काही प्रमाणात काहींना काम सुद्धा चालू झाले. काही जणांच्या छोट्या-छोट्या क्युरीज होत्या, त्यापैकी मी तुम्हाला प्रश्न सुद्धा मांडतो आणि आजची चर्चा आपण फक्त तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स प्लस माझ्याकडनं तुम्हाला एक बिझनेस देतोय. जेणेकरून तुम्हाला लगेच तो व्यवसाय करून सुद्धा आत्ता जी संस्था नोंदणी केली किंवा आत्ता तुमच्या संस्थेची जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती कशी चेंज करता येईल आणि लगेच आपल्याला काम कसं मिळवता येईल, या दोन्ही गोष्टीची आपण आज चर्चा करणार आहे. सर्वप्रथम काही जणांचा प्रश्न असा आला होता, की माझी संस्था रजिस्ट्रेशन तर केली, आपण चॅनलच्या माध्यमातून तर सगळं सांगितलं, संस्था नोंदणी पण केली. पण असं कुठलं काम आहे, की जे मला फिक्स पाहिजे, की ते 100% मलाच मिळेल आणि मला घेण्यासाठी जास्त काही गोष्टी करायची गरज नाही. तर ते काम सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही गोष्टी करण्याची गरज नाहीये. पहिली गोष्ट. आणि दुसरं असं आहे, की संस्था नोंदणी केल्यानंतर सुद्धा आपले काही बेसिक बेसिक गोष्टी असतात. त्या गोष्टीची आपण अगोदर पूर्तता सुद्धा करायला पाहिजे. तर ती पूर्तता झाल्यानंतर टेंडरिंग बद्दल आपल्याला टेंडरिंगमध्ये काय काय गोष्टी लागतात आणि कशी कशी रिक्वायरमेंट पूर्ण करायची असते ऑलरेडी ही गोष्टी आपण शिकलो. पण आपले सुद्धा काही डॉक्युमेंट्स असल्यानंतर आपण प्रूफ फिलमध्ये फुल फिलमध्ये कसं डॉक्युमेंट करून आपण टेंडरला कसं पार्टिसिपेट करू शकतो या गोष्टी ऑलरेडी आपण शिकलोय. तर त्या गोष्टीवरच तुम्हाला पूर्णपणे चालून आपली पुढची वाटचाल आपल्याला ठरवायची आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. आतापर्यंत संस्थेमध्ये आपण बघितलं काहींची ऑडिट झाली असतील, काहींची ऑडिट नाही झाली, काही जणांच्या संस्था नोंदणी सुद्धा आतापर्यंत सुरू आहे. संस्था नोंदणी सुरू असताना काही डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रॉपर असतील तर सर्वप्रथम तुमची पहिली पायरी अशी आहे की आपल्याला सगळ्यात जास्त कोटेशन्स कुठे निघतात आणि कोटेशन जास्तीत जास्त कोटेशन आपल्याला यापुढे भरायचे आहे. जेणेकरून कोटेशन भरल्यानंतर आपल्याला कित्येक अपॉर्च्युनिटी कोटेशनने जनरेट होतील. आज ऑलरेडी माझ्याकडे 28 प्रकारचे कोटेशन्स आलेले आहे. ते बऱ्यापैकी जास्त कोटेशन तर औरंगाबादचेच आहे. पण तुमच्या जिल्ह्यातले सुद्धा प्रत्येकाच्या जिल्ह्यातले काही कोटेशन माझ्याकडे येत असतात. तर हे कोटेशन असताना सुद्धा शेवटी दुर्दैव असं आहे की प्रत्येक कोटेशन 2 ते 3 वेळेस येतं तरी सुद्धा आपल्यापर्यंत ते कोटेशन येत नाही किंवा आपण ते भरत नाही. तर यापुढे असं झालं नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यामधून जर एखादं काम येतंय ते काम लगेच आपल्यालाच मिळायला पाहिजे याची आपण आतापर्यंत प्लॅनिंग करायला पाहिजे. ज्यांनी संस्था नोंदणी केली त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्यांनी महत्वाचा विषय हा करायचा आहे की संस्था नोंदणी झाल्यानंतर आता आपण जे व्यवसाय निवडलेले किंवा आपल्याला जे व्यवसाय निवडायचे ते व्यवसाय निवडल्यानंतर प्रॉपर ते व्यवसायाची अगोदर खात्री करून घ्या की मी हे व्यवसाय निवडले यामध्ये मी फ्युचरमध्ये काम करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे याची तुम्ही खात्री करून घ्यायची. त्यानंतर व्यवसाय निवडल्यानंतर त्या त्या व्यवसायाबद्दल मला कुठल्या ऑफिसमध्ये काम मिळेल किंवा कुठून मला ते काम घेता येईल अशा ऑफिसेसची माझ्याकडनं माहिती करून घ्या. कारण संस्था नोंदणी केली म्हणजे पहिली पायरी पूर्ण झाली पण दुसरी पायरी अति महत्वाची आहे. पहिली पायरी तुम्ही कोणाकडनं तरी कोणाला तरी पैसे दिले असतील आणि त्यांच्याकडनं संस्था नोंदणी केली म्हणजे खूप काही मोठी गोष्ट झाली नाही. तुम्ही डायरेक्टली माझ्यावर ब्लेम करणार की आता काम कुठे आहे. पण अगोदर आपण आपल्या कामाबद्दल अवेअरनेस घ्यायला पाहिजे की मला काम कुठून मिळेल. ही शेवटी गोष्ट तुम्हाला सुद्धा बघावी लागेल की मला काम कुठून मिळेल. ऑलरेडी तुमच्या संस्थेला विना अनुभव काम कसे देता येतात, काम कसे घेता येतात ऑलरेडी टेंडर गुरुच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी कित्येक कामं तुम्हाला दिलेले आहे. तुमच्यामध्ये स्किल बनवा आणि लगेच तुम्ही ते काम कॅप्चर करा. तुमच्यासाठी ते कामं वेटिंग मध्ये सुद्धा आता अजून पण तुम्हाला ते काम मिळतील. आणि कित्येक काम मी ऑलरेडी दाखवतोय पण आपल्याला ऑलरेडी कित्येक डिपार्टमेंटचे काम आहे. जसं की आता एक काम तुम्हाला मी शो करतोय. विना अनुभव काम आहे. तुमच्यामध्ये डॉक्युमेंट्स बनवा, संस्था नोंदणी करा, पॅन कार्ड बनवा, लगेच काम घ्या. इलेक्ट्रिकलचं पाहिजे इलेक्ट्रिकलचं, मॅन पॉवरचं पाहिजे मॅन पॉवरचं. कित्येक काम असे आहे मी कित्येक दाखवतोय. आपलं आजचा सेशन झाल्यानंतर कित्येक काम मी सर्वांना व्हॉट्सअपला सुद्धा टाकतोय. आज थोडा नेटवर्किंगचा माझा इश्यू होता त्यामुळे ते मला माझं व्हॉट्सअप लॅपटॉपला अटॅच झालं नाही त्यामुळे ते आत्ता मला पाठवता नाही आल्या. पण ऑलरेडी मी 38 ते 39 काम अशी आहे की ते तुमच्यापैकी एक एक व्यक्ती इझिली घेऊ शकतो. तर ते कामाला तुम्ही कसं कॅप्चर करता येईल तुम्हाला कसं घेता येईल हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं पूर्णपणे दायित्व हे तुमच्यावर येतं. मी तुम्हाला रेफर करेल पण प्रत्येक आपल्या संस्था ज्यावेळेस नोंदणी केली तर आपल्या संस्थेसाठी कुठलं काम आपल्या संस्थेच्या लायक आहे हे काम तुम्हाला बघावं लागेल. ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि सर्वांना महत्वाची सूचना सुद्धा आहे की ते काम तुम्ही करणं बघायचं. आता बऱ्याच जणांना माहिती असतं की कचरा तर कचरा उचलण्याचं काम कोणाचं आहे नगरपालिकेचं. हे जसं का तुम्हाला कसं माहिती कचऱ्याचं काम नगरपालिकेचं आहे. तुम्ही कलेक्टर ऑफिसला वगैरे कुठल्या ऑफिसला दोष देणार का नाही.
त्यावेळेस माझी फर्म जी बनवली तर माझ्या फर्मला काम कुठून मिळेल किंवा कुठल्या फर्म मध्ये माझं काम चालेल ही माहिती घेणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. आपले एक झेरॉक्स वाले बघताय त्यांना माहिती आहे की झेरॉक्सचं काम कलेक्टर ऑफिस मध्ये चालतं. मग तुम्हाला माहिती आहे की कलेक्टर ऑफिस मध्येच माझं काम चालतं, तर तुम्ही दुसऱ्या ऑफिसेसला जाणार का? तुम्हाला विचारतो, तुमचा आवाज येत नाहीये. त्यांचा आवाज हा, हॅलो. हा, हॅलो. बोला बोला बोला. हो, तेच बोला, काय प्रश्न विचारलेला? हा, तुम्हाला विचारतोय मी की जर तुमचं काम जे आहे, तुमचा जो सेटअप आहे झेरॉक्सचा, तर तुम्हाला हो, ऑलरेडी तुमचे डिपार्टमेंट माहिती आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर निर्भर राहू शकता, बरोबर? बरोबर बरोबर. म्हणून आपण आपल्या व्यवसायाबद्दल, आपला व्यवसाय कुठं चालेल किंवा आपल्या व्यवसायाच्या निविदा कुठे येतील, या सर्वांनी ते अगोदर तर- याची स्टडी करायची असते, सेल्फ स्टडी. हो, स्टडी त्याची अनालिसिस केली पाहिजे पूर्ण, की आपलं काम कुठे, म्हणजे आपल्याची मागणी कुठे आहे आपल्या कामाची. आता त्यामधून अजून दुसरा हॅलो. प्रश्न असा येतो की स्टडी करायला पाहिजे, ठीक आहे, पण ही स्टडी कशी करायची? तर स्टडी करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हो टेलिग्राम चॅनलवर दिलेले जुने टेंडर्स बघायचे. जुने हो. टेंडर्स बघून आपण ते टेंडर्स कुठल्या हम्म. डिपार्टमेंटचे आले ते डिपार्टमेंटचे नाव आपल्यासोबत घ्यायचे. त्या डिपार्टमेंटलाच भविष्यात आपल्याला फॉलो करायचंय आणि तिथूनच तो हो, बिझनेस आपल्याकडे कॅप्चर करायचा आहे. तर हे झालं स्टडी करायचं साधन. बरोबर. हो. तर ह्या गोष्टी असतात. अजूनही म्हणजे पण हालाकी. तर कोणत्याही कामातला. हा, बोला. हॅलो. हा, बोला हा, बोला. म्हणजे स्टडी जरी केलं तरी सर कोणत्याही कामातला प्रत्यक्ष अनुभव असायला पाहिजे, असं माझं तरी मत आहे. म्हणजे 1 वर्षाचा तरी प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. बरोबर. हा, मी हा. तोच विषय म्हणतो की स्टडी कशाला पाहिजे, की आता आपल्या माध्यमातून बऱ्याच हो जणांनी संस्था नोंदणी केल्या, तर त्यांचं पहिलं काम काय आहे की आता जर मी ठीक आहे, मी माझ्या उपविधीमध्ये ते विषय टाकलाय की मला मॅन पॉवरचं काम पाहिजे. पण मॅन पॉवरचं काम कुठून भेटतं हे तर त्याला माहिती पाहिजे ना. तर मॅन पॉवरचं काम ठीक आहे, पण मॅन पॉवर कुठे चालते, कुठं घ्यायचं आपल्याला काम, आपल्याला पैसे कुठून मिळतील किंवा आपले डॉक्युमेंट कुठे चालतील, तर याचं नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. तर ते नॉलेज तुम्हाला कुठं मिळेल? ते नॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल मध्ये आत्ताचे बॅक डेटेड जेवढे टेंडर्स टाकलेले, ते टेंडर्स तुम्ही जर रीतसर वाचले, बरोबर. तर लगेच तुम्हाला डिपार्टमेंट पण लक्षात येईल आणि काम सुद्धा लक्षात येईल आणि कामासाठी काय डॉक्युमेंट आपल्याला भविष्यात बनवायचे किंवा आत्ताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स मध्ये होईल किंवा नाही याची सुद्धा तुम्हाला तिथेच कन्फर्मेशन मिळेल आणि तुम्हाला ऑलरेडी मोठा कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी तुम्ही पूर्णपणे फुलफिल असाल. तर हे सर्वांनी हा विषय खूप लक्षात घ्यायचा आहे. बरोबर. कामामध्ये पुन्हा अजून दोन गोष्टी असतात की आपण एक व्यावसायिक आहे, एक ठेकेदार आहे. हे प्रत्येकांना व्यावसायिक आणि ठेकेदारच का समजतो? मी तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार समजतच नाही. कारण तुम्ही ऑलरेडी माझ्या चॅनलशी जॉईन झालेले आहे, तर तुम्ही भविष्यात 100% ठेकेदार बनणार हे मला माहिती आहे. त्यामुळे बनणारच. तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये की आपला कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असला तर कॉन्ट्रॅक्टर डिपेंडंट नसतो कधीही. कुठलीही गोष्टीमध्ये असो, तर तुम्हाला डिपेंडंट बनायचं नाहीये. तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे तो डायरेक्टली तुमच्याकडे आला पाहिजे. तुमचा व्यवसाय दुसऱ्यावर डिपेंड असायला नको. त्यामुळे अपॉर्च्युनिटी जर जास्त मार्केटमधून कॅप्चर केल्या तर तुम्हाला डिपेंडंट राहण्याची गरजच पडत नाही. माझं म्हणणं तर असं आहे की तुम्ही माझ्यावर सुद्धा डिपेंड राहू नका. का नका राहू? कारण मी तुम्हाला बनवतोय तर डायरेक्टली डिपेंड राहण्याचा प्रश्नच येत नाही. ऑलरेडी टेंडर करू आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नॉलेजचं भंडार दिलेलं आहे आपण, की त्याच्यामध्ये हजारो टेंडर्स आहे. त्या टेंडरचाच व्यवसाय तुम्ही बघायचा, त्यातलेच डिपार्टमेंट बघायचे आणि तुम्ही तेच डिपार्टमेंट तुमच्या भविष्यासाठी प्लॅनिंग करून ठेवायचे. मी पण माझं प्लॅनिंग करण्याच्या अगोदर डिपार्टमेंट चॉईस केले होते की मी भविष्यात तरी इथं काम करेल. माझी इच्छा होती की मला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल डिपार्टमेंटमध्ये मला काम करायचंय आणि मी ती माझी इच्छा पूर्ण केली. पण काय केली की सेंट्रल गव्हर्नमेंटची काय पॉलिसी असते मी अगोदर स्टडी केली आणि ती पॉलिसी स्टडी केल्यानंतर त्या स्टडीला अनुसरून डॉक्युमेंट बनवले आणि ते डॉक्युमेंट्स यूज केले आणि आज ते जे मला पाहिजे ते मिळतंय. मलाही अपेक्षित आहे तुमच्यापैकी तुम्ही कुठलंही डिपार्टमेंट चॉईस करा. काही जण कलेक्टर ऑफिस करा, काही जण नगर परिषद करा, काही सेंट्रल गव्हर्नमेंट करा, काही स्टेट गव्हर्नमेंट मधले करा, काही म्हणतो मी तुम्हाला काही कंपनीचे वेंडर बना, पण बना काहीतरी. डॉक्युमेंट्स आहे तर त्याचा उपयोग घेताच आला पाहिजे. आपले जे बाळकृष्ण साळुंके ऑलरेडी त्यांना तर ऑलरेडी खूप काही गोष्टी मला त्यांनी खूप काही गोष्टी लवकरात लवकर कॅप्चर केल्या. कारण 2 ते 3 टेंडर मी त्यांना दिले आणि लगेच त्यांनी ते टेंडर भरले. विशेष म्हणजे मला माहिती नव्हतं, त्यांनी नंतर सांगितलं, नंतर कळालं. तर ह्या गोष्टी अशाच पद्धतीनं करायच्या असतात आणि याला मिनिमम वेळ असतो. त्या वेळेतच त्या करायच्या असतात. वेळ गेल्यानंतर ते करून त्याचा फायदा नसतो.
एखादं टेंडर ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या साईटला येतं तर त्याला कुठली तरी लिमिटेशन्स असते, 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस. तर त्या दिवसामध्येच तुम्हाला ते करायचं असतं. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वेळ देऊन त्या टेंडरला पूर्णपणे वेट वगैरे करायचं, तर अशा गोष्टी टेंडरिंग मध्ये चालत नाही. टेंडरिंग मध्ये सगळ्यात महत्वाची वेळ महत्वाची आहे. आपले कांबळे तुम्ही आहे, तुम्हाला माहिती आहे भागीरथ कांबळेजी, तुम्ही आहे ऑनलाईन. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की टेंडरचं आपण ऑलरेडी कित्येक बघतोय टेंडरिंग मध्ये, तर कशा पद्धतीनं काम चालतं. एखाद्या गोष्टीचं प्रोक्युरमेंट करायचं असेल तर 7 दिवस 8 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे निर्णय घ्यायचा असतो. टेंडरिंग मध्ये वेळेला खूप मोठं महत्व आहे. वेळ गेल्यानंतर टेंडर भरण्यामध्ये काही मजा नाहीये. आणि ज्या उद्योजकाला वेळच बरोबर. माहिती नाहीये, तर तो उद्योजक बनतोच कशाला? त्याने उद्योजकच बनायचं नाही, कारण तो त्याचा धंदा नाहीये. उद्योजक ठेकेदार हा शब्द आहे की ज्याला वेळेची किंमत आहे. जर वेळेची किंमत नाही तर टेंडरिंग मध्ये त्या व्यावसायिकांनी नाही न आलेलं कधीही बरं. कारण याला टाइम लिमिट दिलेली आहे. कारण त्या टाइम लिमिटवर तुमची पूर्णपणे स्टॅबिलिटी ओळखल्या जाते की तुम्ही काय करू शकता. आणि कॉन्ट्रॅक्टर आहे तर टाइमाचा आपल्याला पूर्णपणे किंमतच पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. कित्येक टेंडर दाखवतो मी तुम्हाला. जर मी बसलो लॅपटॉपला 1-1.5 तास जर बसलो, तर तुम्हाला हजारो टेंडर दाखवू शकतो मी की ज्याला विना अनुभव तुम्ही ते टेंडर भरू शकता. आत्ताचं जे बी टेंडर्स आहे ते टेंडर पण ऑनलाईनच तुम्हाला दाखवतोय. विना अनुभव टेंडर आहे. वसई विरारचं टेंडर 4.5 कोटीचं टेंडर विना अनुभव घेऊ शकतात लोक. वसई विरार, कशाचं आहे सर टेंडर? ते झाडे लावायचं टेंडर आहे. फक्त झाडे लावायचे. ओके. काही स्किल नको, हो काही हो. नाही, फक्त झाडे लावायचे तिथे रस्त्याने. तर अशा काही गोष्टी आहेत. तर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आपल्या पद्धतीचं काम मिळतं याची आपण खात्री करायला पाहिजे. आणि त्याचं नॉलेज ठेवायचं आपल्याजवळ की आपण डिपार्टमेंट टार्गेट करायचंय. आज कोरोना पॅन्डेमिकमुळे आपल्याला खूप काही वेळ मिळतोय की आपण आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो, जे की अगोदरच्या गडबडीमध्ये आपण देऊ शकत नाही. असं वाटतं की व्यवसाय करू किंवा काय करू. तर पण या टाइम पिरियडमध्ये जो आपल्याला वेळेचा सदुपयोग घ्यायचा आहे तो हाच घ्यायचा आहे. पेपर बघायचे, हे टेंडर आहे, महाडिस्कॉमचं टेंडर आहे, कुठल्या डिपार्टमेंटचं टेंडर आहे, ते आपल्यासाठी आहे किंवा नाही, किंवा आपण त्यात मध्ये बसतो किंवा नाही, किंवा हा बिझनेस आपण करायला पाहिजे की नाही. तर ह्या नेचर ऑफ बिझनेस आपण चॉईस करायला पाहिजे आणि त्या चॉईस केलेल्या बिझनेसच्या समोर लिहायचं सरळ सरळ. सगळ्यांना सांगितलं होतं मी की एक डायरी मेंटेन करायची. त्या डायरीमध्ये उदाहरण आपण जर टाकलं की मी मनुष्यबळ पुरवठ्याचं मला टेंडर घ्यायचंय भविष्यात, तर मनुष्यबळ पुरवठ्याचं टेंडर्स येणारे डिपार्टमेंट कोणकोणते, लगेच त्याच्या खाली नाव लिहायचे पूर्ण डिपार्टमेंटचे. काही जणांचं असेल की मी केटरिंगचा सप्लाय करत असेल, काही जणांचा अजून काही सप्लाय असेल, तर त्यांनी लगेच त्या डिपार्टमेंटचे नाव टाकायचे. म्हणजे भविष्यात तुम्हाला माहिती आहे की भविष्यात इथून बिझनेस येणार आहे. ठीक आहे, आज नसेल पण भविष्यात येणार आहे ना, मग तो बिझनेस आपल्याकडे कसा ओढता येईल याची प्लॅनिंग करायची. कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला त्या पद्धतीने ट्रॅक करायची किंवा आपल्यापर्यंत जर आत्मसात करायची, तर त्यासाठी प्लॅनिंग गरजेची असते. आणि ठेकेदार हा प्लॅनिंगच करतो, त्यामुळे त्याला त्या गोष्टी प्रॉपर मिळतात सुद्धा. तर ह्या गोष्टी असतात. या गोष्टी नवीन जे इंटरप्रेनर आहे ज्यांनी स्टार्टअप केलं त्यांच्यासाठी या सूचना आहे. त्यांनी लगेच अंमलबजावणी करायची. पुढच्या एखाद्या सेशन्स मध्ये आपण प्रश्न सुद्धा विचारू की सांगा या डिपार्टमेंटचा रोल काय आणि या डिपार्टमेंटमध्ये काम काय चालतं. तर तुम्हाला फक्त हे सुद्धा मला तुम्हाला सांगता सुद्धा आलं की नाही ठीक आहे की ह्या पद्धतीने हे काम चालतं किंवा या डिपार्टमेंटमध्ये त्या पद्धतीचं काम चालतं, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची पहिली पायरी पास झाली, मी असं स्वतः समजेल. सर्वांना लक्षात येतो विषय. तर सर्वांना आवाज येतोय ना क्लिअर? हो सर येतो. तर हा महत्वाचा विषय आहे. ज्यांची संस्था आहे त्यांनी ती प्लॅनिंग सुरुवात करायची. आणि काहींना मला माहिती आहे की मी सर्वांना सांगितलं की 30-30 40-40 व्यवसाय असतात वगैरे, पण सांगताना हा विषय तुमच्या लक्षात नसेल आला की मी नेचर ऑफ बिझनेस सांगितले, पण त्या नेचर ऑफ बिझनेसचे काम कुठे कुठे असतात यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की या पद्धतीचे टेंडर्स आपण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बघायला पाहिजे, कुठून ते काम घ्यायला पाहिजे, याची सुद्धा तुम्हाला मी माहिती देईल. पण त्या माहिती मिळण्यासाठी तुम्ही वेळ घालायचा नाहीये. तुम्हाला आजच तुम्ही खात्री करून घ्यायची माझ्याकडून की मी हा बिझनेस करतोय, याला अपॉर्च्युनिटी आहे, किंवा या बिझनेसला मला कुठून टेंडर मिळतात. तर या दोन्ही गोष्टीची तुम्ही माझ्याकडनं खात्री करून घ्यायची आवश्यक. आता तुमचे प्रश्न यावर प्रश्न विचारा, मी लगेच तुम्हाला उत्तर देतो. कोणाच्या संस्थेबद्दल काही प्रश्न आहे? कोणाचा आवाज येत नाहीये मला. हॅलो. हा. हा सर, माझं सिव्हिलचं लायसन आहे वर्ग 5. ओ
वर्ग 5 झेडपी जिल्हा परिषद. जिल्हा हा हा परिषद. ओके, तुम्ही मला वाटतं सकाळी फोन केला होता मला. हा हा मीच केलं मीच. ओके, इंदापूर. हा इंदापूर. ओके ओके. तुम्हाला ऑलरेडी अनएम्प्लॉईड इंजिनियरचे काम मिळेल हा हा आणि तुम्ही काम कुठं सर्च करायचं ऑलरेडी जुन्या व्हिडिओमध्ये तर दाखवला. पण तुम्हाला जर ओके. बघायचं असेल तर आत्ता सुद्धा दाखवू शकतो तुमच्यासाठी काम. हा ठीक आहे सर. एखादा सॅम्पल दाखवू म्हणजे लगेच तुम्हाला लगेच तुमच्या हा लक्षात राहील. हा दाखवा ना सर. ओके, तुम्हाला डेस्कटॉपवर मी ऑलरेडी एक साईट ओपन करतोय. ती साईट ऑलरेडी तुम्हाला माहिती पण असेल ती साईट कुठली तर. त्या साईटवर जायचं लगेच आणि लगेच तुम्हाला काम मिळेल तिथे आणि ते काम आपल्याकडे घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा लगेच. दिसते साईट्स? हा दिसते सर. PWD साईटवर यायचंय तुम्ही. तुमचं सिव्हिलचं आहे ना? हा झेडपी जिल्हा परिषदेच आहे सर पण जिल्हा माझं. परिषद नाही असू द्या ना. तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे हा. तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात ना? हा 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 ओके, तर इस्टिमेट ऑप्शन मध्ये जायचंय तुम्ही. दिसतंय तुम्हाला प्रॉपर स्टेप? सर आवाज नाही येत बरोबर. आवाज येत नाही का? आवाज येतोय ना व्यवस्थित? हो येतोय सर येतोय. ओके ओके. आता हे येतोय. बघा, मी जी स्टेप्स आलेलो आहे तर त्या स्टेप्स मध्ये यायचं. आता तुम्ही ओपन टेंडर मध्ये येत नाही, तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात बरोबर. मग अनएम्प्लॉईड इंजिनियरवर क्लिक करायचं. अनएम्प्लॉईड इंजिनियर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही मुंबई पुण्याला तुम्ही ऍप्लिकेबल होत नाही, कारण ज्या जिल्ह्याचा इंजिनियर असतो तो त्याच जिल्ह्याला कॅपेबल असतो आणि त्याच जिल्ह्यात तो टेंडर घेऊ शकतो. मग आता मी काय करतो इथे, मी इथं पुणे सिलेक्ट करतो. तुमचा एरिया पुणेमध्ये येईल बरोबर, पुणे हा, जिल्ह्यासाठी, कारण तुम्ही पुणे जिल्ह्यामधून अनएम्प्लॉईड आहात ना. आता मी पुण्यामध्ये सर्च करतोय तर मला एवढे टेंडर्स मिळत आहे. दिसताय तुम्हाला? हा दिसतंय. आता तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात, तुमची लिमिट अजून पण क्रॉस झाली नाही, त्यामुळे 1.5 लाख 2 लाख 1.5 लाख 2 लाख 2 लाख 2.5 लाख तर या पद्धतीचे काम तुमच्यासाठी राखीव आहे. इथं तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सर डॉक्युमेंटचं काय पण पुढचं डॉक्युमेंट जास्त आहेत ना, म्हणजे नाही आता नाही, सध्या माझ्याकडे लायसन हा हा हा. तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट्स वाटतंय की ते तुमच्या क्रायटेरियामध्ये नाही किंवा तुम्हाला ते जास्त मागितलं जातं, असं कुठलं डॉक्युमेंट सांगा मला. ती ITR सर्टिफिकेट, आता GST नंबर मागतायत काय काय टेंडर मध्ये, PTRC सर्टिफिकेट, PTEC नाही सर्टिफिकेट. नाही, PTRC मागत नसेल, PTEC मागतात बरोबर. आता तुम्ही एक व्यावसायिक आहात हा हा तर तुम्ही एक व्यावसायिक जर आहात तर प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसाय त्याचा नोंदणी झाल्यामुळे त्याला PTEC तर काढावेच लागेल बरोबर. हे तर कंपल्सरी आहे. आता राहिला विषय IT रिटर्नचा, तर कुठल्याही अनएम्प्लॉईड इंजिनियरला IT रिटर्नचा क्रायटेरिया कंपल्सरी केलेला नाही, त्याला त्याच्यामधून सूट मिळते तुमच्या माहिती करता. तुम्हाला सर्टिफिकेटच्या सोबत तो विषय त्यांनी सांगितला, कारण तो अनएम्प्लॉईड इंजिनियर आहे, त्याचा जर व्यवसाय नाहीये तर तो पाहिजे. तुमच्या लक्षात आला विषय? तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात, तुम्ही आता परीक्षा पास करून करताय आणि तर तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा IT रिटर्न येईल कसा? तर तुम्हाला तो ऍप्लिकेबल होत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि तुम्हाला जर अनएम्प्लॉईड असून सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की मला ही गोष्ट मागितल्या जाते आणि माझ्या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त मागितलं जाते, तर ते टेंडर मला टाका, मी तुम्हाला लगेच त्याचं क्लिअरिफिकेशन देईल. ओके ओके सर. बाकीचा कोणाचा तरी आवाज येतोय खूप मोठा, त्याने थोडा माईक बंद करा. अजून नवीन संस्था नोंदणी बद्दल कुणाचे काही प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. हॅलो. बोला. सर बेरोजगार संस्थांना MSEB चे कामच मिळत नाही सर. MSME म्हणतात का MECB? नाही MSEB 2-3दा विचारलं मी कार्यकारी अभियंत्यांना, ते म्हणतात की तुम्हाला असं बेरोजगार संस्थांना देण्याचा कुठेही उल्लेख नाही. MECB मध्ये काम घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, MSME हे डिपार्टमेंट इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड आहे बरोबर. आता जर तुमचा इलेक्ट्रिकल मध्ये क्रायटेरियाच नाही तर तुम्ही त्या क्षेत्रात काम कसे करू शकता? करू शकत बरोबर. पण तरी तुम्हाला एक विषय सांगतो, तुम्हाला काम घेता येतात कसे. तर तुम्ही काय करायचं, तुमच्या संस्थेमध्ये एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा,
त्यानंतर तो अपॉइंट झाल्यानंतर तुमच्या संस्थेच्या नावानं मस्टरवर नाव घेतलं जातं. हे माहिती आहे तुम्हाला? येस. मस्टरवर नाव घेतल्यानंतर आता तुमची संस्था कुठली झाली? बेरोजगार. नाही नाही, हो. बेरोजगार तर आहेच, पण बेरोजगार मधून ती इलेक्ट्रिकल सुद्धा झाली, कारण मस्टरवर नाव आलेलं आहे आणि संस्थेच्या नावानं तुम्हाला लायसन मिळालं. बरोबर? बरोबर. मग आता तुम्ही सांगा, काम मिळेल किंवा नाही? येस, मिळेल. 100% मिळेल. पण कधी मिळेल? ज्या वेळेस तो व्यक्ती अपॉइंट केला त्यावेळेस. तुम्ही जर आत्ताच्या कंडिशन जर काम मागत असाल तर ते देणारच नाही, कारण इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड तुमची फर्मच नाही, तर तुम्हाला काम कसं मिळेल? येस येस. नाही पण सर, हे जे छोटे छोटे जे काम आहेत, त्या हे जे सांगा ना ग्रास कटिंग, मीटर रिडिंग, हम्म, हम्म. आपलं मीटरचं म्हणजे आलं माझ्या लक्षात आलं. लाईट बिल प्रिंटिंग. तुमचं मीटर प्रिंटिंग वगैरे, त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसचे काम पाहिजे, तिथून त्यांना तुम्हाला गाड्या वगैरे पुरवायच्या, हेच म्हणताय ना काम? येस येस येस. 100% तुम्ही काम करू शकता, अशी कुठलीही अट नाहीये. कारण जी नाही सुशिक्षित. सर. बोला ना. सर, मी अकाउंटंट साहेबांना 2-3दा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना भेटलो ना, तर ते म्हणतात की तुमचा कुठेही तसा उल्लेख नाही, कामच देता येत नाही बुवा तुम्हाला. नाही 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 नाही, तसं काही नाही. मग संस्था नोंदणीमध्ये म्हणजे कलेक्टर ऑफिस सारखे ऑफिसेस तुम्हाला काम देऊ शकतात, आणि MIDC म्हणजे किंवा महाडिस्कॉम तुम्हाला काम देऊ शकत नाही, असं कसं होईल? तुमची संस्था बेरोजगारांची, तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स आहे की तुम्हाला काम नाहीये, शासनानं तुम्हाला काम दिलं पाहिजे. हे GR नी सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंटने. तुमच्याकडे GR पाहिला असेल ना तुम्ही? हो, GR नेही सांगितलेलं आहे सर. त्यांना 2-3दा उद्योग ऊर्जा विभागाचा आपला GRP दाखवला, पण बरोबर. ते त्याच्यावर म्हणजे सहमत नाही होत. ते म्हणतात की बुवा तुम्ही इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल, असं करावं लागेल. त्यांना नाही. म्हटलं की आता कसं असतं माहितीये का, दोन गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगतो. प्रत्येक वेळेस तिथनं काय सांगतातच आणि तीच अट असते असं नसतं. ते त्यांचा वेगळा आहे. गव्हर्नमेंटने GR सर्वांसाठी काढलेला आहे. आता शासनाच्या स्कीम सर्वांसाठी असतात, पण कित्येक डिपार्टमेंट मध्ये त्याला ऍप्लिकेबल होत नाही, किंवा त्या पूर्तता त्याची होत नाही. त्यामुळे दोष कोणाला देणार, हा बरोबर प्रश्न सर. असतो. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला 100% अपॉर्च्युनिटी, हे तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. आणि हे येस तुम्हाला सर. जर एखाद्याचे इलेक्ट्रिशियन म्हणजे जो ITI म्हणतात, तो जर 2 वर्षाचा कंप्लीट झालेला असेल आणि तो जर आपण सभासद म्हणून जर अपॉइंटमेंट केलं त्याला आपल्या संस्थेमध्ये, तर त्याच्या नावावर आपण करू शकतो का? नाही करू शकत तुम्ही. त्याच्या नावावर का नाही करू शकत? जोपर्यंत त्याला प्रॉपर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून संबोधलं जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत 0 आहे. बरं. कारण मस्टरवर नाव येणं महत्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं का? मस्टरचा विषय मी का म्हणतोय, की तुमच्या शेवटी संस्था म्हणलं तर मला 11 जणांच्या दृष्टिकोनानं तुमच्याकडे बघितलं जातं. एखादी फर्म म्हणल्यानंतर मला डायरेक्टली तुमच्याकडे बघितलं जातं. आलं का लक्षात? जेव्हा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणल्या जाते, तर मला दोन मालकाकडे बघितलं जातं. तर त्यामुळे संस्थेच्या नावावर जे राहील ते त्यालाच किंमत आहे. वैयक्तिक तुमचे पर्सनल लायसन तिथं जोडू नका, त्याचा काहीच फायदा होत नाही. बरोबर. चालेल सर. आणि ते डोक्यातून काढून टाका की काम मिळत नाही. ऑलरेडी मी तुमच्यासाठी टेंडर सुद्धा बघितलं, पण आता ते माझ्याकडे डाउनलोड होत नाही, तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की टाकतो टेंडर. चालेल ना सर, चालेल ना. काय नाही, त्यांना होतं यांनी म्हणजे, हा बोला. आम्ही 2-3दा म्हणजे पदाधिकारी भेटलो ना त्यांना, संबंधित इंजिनियर महोदयांना, पण ते म्हणतात की तुम्हाला असं देण्यासारखं काहीच नाही असं सांगतात सर. नाही, तुम्ही स्टेशनरीचे काम करू शकता, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे काम करू शकता, लाईटचे सोडून तुम्ही ऑल प्रकारचे काम करा. त्यांना तेच सांगितलं की त्यांना म्हटलं आम्ही जरी अनएम्प्लॉई सोसायटी आमची, तर आम्हाला म्हणजे जे इलेक्ट्रिक सेक्शनचं जे काम आहे ते नका द्या ना, तुम्ही आम्हाला मीटर रिडिंगचं देऊ शकतात. त्याच्यानंतर म्हणजे जुने मीटर, न्यू मीटर लावायचं, जुने काढायचे, ते काम तर करू शकतात ना संस्थेवाले. बरोबर. ते म्हणतात असं देता येत नाही असं. नाही तिथलं तुम्ही तो लोकल विषय आहे. कसं आता आपण याच्यामध्ये तर चर्चा करण्याचा विषय नाही. तुम्ही पर्सनली फोन करा, मग तुम्हाला माहिती देतो मी त्याची. बरोबर. पण असं काही तुमच्या डोक्यात म्हणजे चुकीची माहिती तुमच्या डोक्यात असू नका देऊ. तसं नसतं. संस्था नोंदणी केली, तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करा, तुम्हाला कोणीच अडवणार नाही. कारण ऑलरेडी ते काम संस्था बेरोजगारांची आहे.
मुंबईचा व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यामध्ये टेंडर भरू शकतो आणि कुठल्याही जिल्ह्याचा व्यक्ती मुंबईत जाऊन सुद्धा टेंडर भरू शकतो. त्याला कुठल्याही बरोबर. प्रकारची अडवणूक होत नाही. माझ्याकडून तर तुम्हाला क्लिअर कट माहिती दिली. येस 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 सर. आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला म्हणजे विना डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंटेशन काय काय असले पाहिजे नाही, ऑफलाईन? ऑफलाईन टेंडरला नाही, ऑफलाईन टेंडरच बघायचे. त्या टेंडरमध्ये डॉक्युमेंट दिलेले असतात. आलं का लक्षात तुमच्या? हो ऑफलाईन टेंडरमध्ये उदाहरण कधी कधी आधार कार्ड आणि पॅन कार्डवर सुद्धा टेंडर दिलं जातं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ऍक्च्युअल कंडिशन आहे. कधी कधी त्यावर सुद्धा दिल्या जातं. कारण सर काही काही सर याच्यामध्ये काही काही माझा एक असा विषय आहे की आता आमच्याकडे म्हणजे संस्थांना कामच नाही जळगाव जिल्ह्यामध्ये. तर त्याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात त्याच्यामध्ये जीएसटी रिटर्नची फाईल पाहिजे, आयटी रिटर्नची फाईल पाहिजे, त्याच्यानंतर पीटीसी, पीटीआर, पीटीसी, हा पीएसआयसी हे असे डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असते सर. त्याच्यामुळे आम्ही ते टेंडर भरत नाही काही काही. नाही नाही, आता तुम्हाला एक मी विषय सांगतो. आता आता हा विषय तुमच्यासाठी पण आहे आणि बाकीच्यांसाठी पण आहे. तुमच्या संस्थेला किती वर्ष झाले? जवळजवळ 7 वर्ष झाले सर. बरं, 7 वर्ष झाले. आतापर्यंत तुमच्या संस्थेला अनुभव आहे का? हाय, मी 1-2 काम म्हणजे ग्रामपंचायत लेवलची केलीत सर. त्याचा अनुभव कुठला, कोणते कोणते कामं केले तुम्ही त्यातले? त्याच्यामध्ये दुरुस्तीची काय दुरुस्ती केला तुम्ही? रस्ता दुरुस्ती केला? म्हणजे नाही नाही नाही, रस्ता नाही, ते ग्रामपंचायतचं थोडस म्हणजे लाईट फिटिंग दुरुस्ती ओके. होती, त्याच्यानंतर आता रंगकाम होतं. नाही, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची माझी. हो आपल्या एक्सपिरियन्सच्या रिलेटेड जर ते काम असेल तरच ते टेंडर पूर्णपणे वाचायचं कधी पण. हो आणि आपल्या Yes, yes. एक्सपिरियन्सच्या रिलेटेड ऑलरेडी तुमच्यासाठी अब्जावधीचे काम आहे वेबसाईटला. मग ते प्रत्येक काम आपलं हो. नाही आहे. लक्षात आलं का तुमच्या? बरोबर. आता आपण काय होतोय की हो, मी हो. मी सर्वांना सांगतो की टेंडर आहे, टेंडर आहे, मग लोक काय करतात, बाकीजण 10 लाख 25 लाख टेंडर भरतात आणि म्हणतात अरे बापरे, याला किती डॉक्युमेंट आहे. पण ते डॉक्युमेंट्स आहे, पण ते कुणासाठी आहे? ते त्या स्टेटच्या लोकांसाठी आहे की जे त्यासाठी क्वालिफाय होतात. लक्षात आलं का? आणि मी जे तुम्हाला टेंडर देतो. आवाज येत नाही सर. आवाज येत नाही का? हॅलो. हा, बोला बोला. हो आवाज येतोय आता? हो येतोय. आणि मी जे तुम्हाला जे टेंडर देतोय, तर ते आपण काय करायचं, आपली स्टेबिलिटी स्वतः चेक करायची कधी पण. मी तेच सर्वांना सांगतोय. आपण काय करतोय, कोणतेही टेंडर बघतो आणि म्हणतो त्यात तर एवढे डॉक्युमेंट मागितले. तर तुम्ही ज्या स्टार्टअपच्या कंडिशनला आहे, तर तुम्ही स्टार्टअपचे टेंडर बघा. तुम्ही 10-20 लाख 25 लाखांची अजून तुमची लिमिट तयार झालेली नाहीये. तुम्ही तुमच्या लिमिटने जायचे असतं, त्याला अपग्रेड करत जायचं असतं. डायरेक्टली टेंडर बघायला तर मी तुम्हाला 1000 टेंडर देतो तुमच्या गावामध्येच, पण ते टेंडर आपल्यासाठी नाहीये. प्रत्येक टेंडर आपल्यासाठी नसतं. टेंडर आपण आपल्या कॅटेगरीमध्ये टेंडर सर्च करायचं. पण आपल्या कॅटेगरीमध्ये अजून आपला एक विषय असा असतो की आपल्या कॅटेगरीमध्ये सर्च करताना टेंडरची व्हॅल्युएशन सुद्धा आपल्याकडनं जर फुलफिल होत असेल, तर अशाच व्हॅल्युएशनचे टेंडर्स आपण रीड करायचे कधी पण. टेंडर रीड करण्याचा सर्वात महत्वाचा विषय आहे तो की तुम्ही तुमच्या टर्नओव्हरच्या बाहेरची टेंडर बघणार, तर 100% त्या तुमच्या डॉक्युमेंटपेक्षा जास्तच येणार. बरोबर. तुमचा जर 10 लाख रुपयाचा टर्नओव्हर आहे, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 10 लाखाच्या टर्नओव्हरच्या आतमधले टेंडर बघा. तुम्ही जर 25, 20, 30, 35 चे बघत असाल, तर ते तुमच्या स्टॅबिलिटीमध्ये येणार पण नाही. येस सर. तुम्ही काय करायचं, तुम्ही प्रॉपर तुमचा टर्नओव्हर माझ्यासोबत शेअर करा. मी तो टर्नओव्हर चेक करतो आणि तुम्हाला प्रॉपर सांगतो त्याच डिपार्टमेंटला फॉलो करा. मग तुम्हाला कसं काम मिळत नाही ते मी बघतो. चालेल चालेल. ओके सर, थँक्यू. हा विषय लक्षात घ्या, महत्वाचा विषय सांगितला तुम्हाला. तुमच्या Yes. कॅपॅसिटी प्रमाणेच टेंडर बघायचे. वेगळे टेंडर बघू नका की जे आपल्या कामाचे नाही, ते बाजूला टाकायचे किंवा त्याचं फक्त वाचन करायचं आणि भविष्यात टार्गेट म्हणून त्याला आपल्या बोर्डवर चिटकून ठेवायचं की भविष्यात हे मी घेईल. बरोबर. सर आवाज नाही येत. हा, बोला. आता दुसरा कोणाचा प्रश्न आहे का अजून काही? हॅलो सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो. बोला बोला. सर, आपलं बोलणं झालं होतं डिपॉझिट बद्दल, तर सर त्याच्यावर काही पर्याय नाही निघणार का? नाही, डिपॉझिट बद्दल पर्याय नाहीये. ऑलरेडी मला खंदारे नाही सर, आपलं समजा किती जरी लाखाचं जर हे असेल टेंडर असेल, हम्म.
तर ईएमडी मध्ये एखाद्या वेळेला ते एक्सक्यूज पण करतात, म्हणजे कुठलं डिपार्टमेंट समजा नाही का, त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे जीआर वरती म्हणून. हम्म. परंतु त्यांचं असं मत आहे की त्याच्यावर सिक्युरिटी डिपॉझिट बद्दल काही एक म्हणजे मांडलेलं नाहीये. नाही, सिक्युरिटी डिपॉझिट बद्दल पण तुम्हाला मी विषय सांगितला होता की सुरक्षा अनामत रक्कम ही घेण्याचं तात्पर्य काय असतं की ते काम प्रॉपर रित्या झालं पाहिजे, त्या व्हॅल्युएशन वरती डिपेंड असतं. जर तुम्हाला 1-1.5 लाखाचं टेंडर भेटतंय तर सुरक्षा अनामत रक्कम मागितली सुद्धा जात नाही, कारण गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये स्टेप ठेवलेला आहे. पण ज्यावेळेस मी तुम्हाला 25-30 लाख रुपयाचं काम देतो तर मला तुम्हाला कुठेतरी क्रॉस करण्यासाठी काही लिगल पाहिजे ना, माझ्याकडे लिगल टेंडर काहीतरी पाहिजे ना. त्यामुळे सिक्युरिटी डिपॉझिट जमा केल्या जाते की कामाची क्वालिटी, कामाची तत्परता ठेवून कॉन्ट्रॅक्टर काम करेल, जेणेकरून त्याची रक्कम जप्त होणार नाही. त्यामुळे सुरक्षा अनामत रक्कम हे कामावर डिपेंड्स आहे की ते काम तुम्ही कशा पद्धतीचं घेता आणि ते काम कसं आहे. माप परंतु मिळते. सर आता जे हम्म. आता एचपीसीएल सध्याला जे काम आयओसीएल ला जर मिळालं तुम्ही प्रोक्युरमेंट केलं तर तिथं एमएसएमई साठी ऑलरेडी त्यांनी ते माफ केलेलं आहे, सिक्युरिटी डिपॉझिट ते बिलकुल घेत नाही. पण या टेंडरिंग मध्ये काय होतं, कित्येक वेळेस असे काम असतात, जॉब वर्कचे काम असतात. आता तुम्हाला जर 1 वर्षाचं मी काम दिलं तर 1 वर्षामध्ये काम दिल्यानंतर तुम्हाला मी एवढं मोठं काम देतो, मग गव्हर्नमेंटची लायबिलिटी काय पडते की नाही, या व्यक्तीला कुठेतरी आपल्याकडे अटकून ठेवायला पाहिजे ना. उद्या तुमच्याकडे जर काम खराब झालं तर तुम्ही काय करणार, तुम्ही तेवढं काम करणार आणि निघून जाणार. मग गव्हर्नमेंटचं काय त्याच्यामध्ये, गव्हर्नमेंट कुठल्या आदेशानं तुम्हाला हे करेल. आता साधी गोष्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला प्लॉट विकायचा आहे तर तुम्ही काय म्हणणार, प्लॉट पूर्ण विकल्यानंतर पैसे दे म्हणणार का, का तुम्ही म्हणणार तुम्हाला आगाऊ रक्कम दे, काहीतरी तुम्हाला ऍडव्हान्स दे त्यानंतर मी तुला देईल. म्हणजे जेणेकरून हा. त्यांनी नंतर जर त्यांनी काही अडचण केली तर तुमच्याकडे काय असतं, तुमच्याकडे त्याची रक्कम असते, ऍडव्हान्स रक्कम. तुम्ही म्हणता जाऊ दे, मी त्याची रक्कम तरी जप्त करेल, मी त्याची रक्कम फोरफिट करेल. तर सेम गव्हर्नमेंट सुद्धा हीच गोष्ट इम्प्लिमेंट करते. ओके. त्यामुळे राहते. तरी मी तुम्हाला एक पॉलिसी शेअर करतो, पण ती पॉलिसी मला वाटतं तुमच्या कामाची नाहीये, कारण काम मिळणं या आजच्या कंडिशनमध्ये खूप मोठी स्किल्स आहे. त्यामुळे सिक्युरिटी डिपॉझिटला डावलू नका, काम घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सिक्युरिटी डिपॉझिट ऑलरेडी तुमचं पेमेंट आल्यानंतर तुम्हाला ते फुलफिल होईल. आणि सिक्युरिटी डिपॉझिट काही एवढी जास्त मागितल्या जात नाही. 1 लाखाचं टेंडर असेल, 2 लाखाचं, 3 लाखाचं, तर 20,000, 10,000, 15,000च्या आसपासच मागितले जाते, जास्त काही ऍक्च्युली मागितल्या जात सर नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जे टेंडर मिळालेलं आहे समजा मला, त्या टेंडर मध्ये ऍक्च्युअली पूर्ण वर्षभर टेंडर चालणार ते, आणि त्या पूर्ण वर्षभरामध्ये 2 लाख त्याची मार्जिन निघणार पण नाहीये. हम्म. त्या सिक्युरिटी डिपॉझिट 2 लाख आहे. नाही, आता मार्जिन वगैरे निघणार नाही, हा शेवटी फायनान्शियलचा क्रायटेरिया आहे. पण शासनाने तुम्हाला हा. ते करण्यासाठी ऑलरेडी ती प्रोसिजर आहे, त्याच्यातून तुम्हाला सूट मिळणं शक्य नाहीये. ओके. काम कुठलंही मला मला त्या कामाची अट सुद्धा मला नक्की शेअर करा, मी त्यावर थोडी स्टडी करून तुम्हाला बिलकुल. उत्तर दिला. ओके ओके बिलकुल. अजून कोणाचा प्रश्न आहे? हॅलो सर. हा बोला. हॅलो हा बोला बोला बोला. सर, मला जरा इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल माहिती पाहिजे होती, त्याच्याबद्दल काय माहिती मिळू शकते का? नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल आपल्याकडे ऑलरेडी खूप माहिती आहे, पण हा. त्यासाठी एवढ्या कमी वेळात ती दिल्या जाणार नाही. कारण मी कुठली माहिती देतो तर ती प्रॉपर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ती बरोबर. 100% तुम्हाला भविष्यात कुठेही लक्षात राहायला पाहिजे. हो बरोबर. इम्पोर्ट बद्दल माहिती हवी आहे, तर कधी त्याच्याबद्दल एखादं सेशन हे करा. नाही, नक्की ठेवू ना. इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल ऑलरेडी माझ्याकडे शॉर्टकट मध्ये माहिती आहे, की जेणेकरून हो ते इझिली तुम्हाला लक्षात येईल, की जे की लोक घुमून फिरून सांगतात ते तसं आपल्याकडे हो नाहीये. ऑलरेडी डायरेक्टली तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगेल की इम्पोर्ट कसं करायचं, एक्सपोर्ट कसं करायचं, किंवा कुठल्या गोष्टीला बाहेरच्या देशामध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे, ह्या रिक्वायरमेंट पण तुम्हाला मी ऑनलाईनच्या माध्यमातून नक्की सांगेन. माझ्यासाठी तरी खूप गरजेची आहे, कारण का मला काही गोष्टी इम्पोर्ट करायच्या आहेत आणि भरपूर गरजेचे आहे. तर एखादं सेशन आयोजित करा त्याच्यात. नक्की नक्की करू आपण. काही लोक जर इंटरेस्टेड असतील तर नक्कीच करू आपण. हो चालेल. चालेल सर, थँक्यू. हो. कुणाचे प्रश्न आहे अजून? कुणाचे प्रश्न नसेल तर लगेच मला तुम्हाला अजून एक विषय दाखवायचा आहे, की जेणेकरून तो तुमच्या खूप कामाचा विषय आहे.
तर तो फक्त कोणासाठी आहे? सर एक प्रश्न होता, एक प्रश्न आहे. हा बोला. सुरक्षित बेरोजगार संस्था स्थापन झाल्यापासून किती दिवसानंतर आपल्याला कामं मिळू शकतात? मी तर म्हणतो म्हणजे ते स्थापन झाल्यानंतर आणि पॅन कार्ड झाल्यानंतर लगेच काम मिळेल. लगेच कामं मिळू शकतात. हो 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 हो, चालेल चालेल. धन्यवाद सर. हो. हा सर, एक क्वेश्चन होता. हा बोला. आपली सुशिक्षित बेरोजगार जी संस्था आहे, हम्म. त्यांना पीडब्ल्यू चे काम काय घ्यायचे म्हणलं तर पीडब्ल्यू चे वेगळे एक रजिस्ट्रेशन आहे का त्याला? हो, पीडब्ल्यूडी मध्ये आणि जीडीपी मध्ये वेगळी नोंदणी असते त्याची. आणि जर खुली निविदा असेल तर तुम्ही डायरेक्टली खुली निविदेला अप्रोच सुद्धा होऊ शकता. म्हणजे आता पीडब्ल्यू चे रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल का आपल्याला? नाही, आता तुमची इंजिनियर्स तुम्ही नाव जर दिलं त्या संस्थेला तर तुमचे इंजिनियर्स आहेत का त्यामध्ये सर्व? हा. नाही, मग घेता येईल ना, तुम्हाला त्याची नोंदणी करावं लागेल रीतसर. म्हणजे नोंदणी अनएम्प्लॉइड इंजिनियर म्हणून होईल का आपल्या संस्थेची नोंदणी होईल नाही, तिथं? तुमच्या संस्थेच्या सोसायटी म्हणून नोंदणी होते तिथे. अच्छा, ओके सर. हॅलो हा बोला. सर, संस्थेचे आता ते प्रस्ताव आहेत ते ऑनलाईन चालू नाहीत ना का ऑफलाईन येते बरं? नाही, आता शक्यतो नंतर बाकी जणांनी संस्था ओपन केल्या तर शक्यतो त्यांनी ऑफलाईनच केल्या, कोणाला काही अडचण आली नाही. कारण ऑनलाईन मध्ये कंप्लायन्स खूप असतात, बऱ्याच जणांना डॉक्युमेंटची माहिती नसल्यामुळे अडचणी सुद्धा येतात. त्यामुळे शक्यतो ऑफलाईनचं सध्या तरी करा. हॅलो, हा बोला. त्यांनी ऑफलाईनच घेतलाय आणि एक स्टॅम्प लिहून घेतलाय की ऑनलाईन झाल्याच्या नंतर आम्ही ऑनलाईन करून घेऊ. हा, नाही, प्रत्येक संस्था ऑनलाईनच होते, पण ऑफलाईन चेक केल्या हो, त्यांना हो. ते ऑनलाईन त्याचा डेटा फिलअप करतात हम्म. आणि शेवटी सर्टिफिकेट तुम्हाला ऑफलाईनच देणार. ते ऑनलाईन सर्टिफिकेट अजून तरी ती सुविधा आलेली नाहीये. ते म्हणले रजिस्टर नंबर टाकून तुम्हाला सर्टिफिकेट देऊ म्हणले. हो हो, बरोबर आहे. हम्म. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला. तर ते सुशिक्षित बेरोजगार संस्थेसाठी मेंबर किती लागतात? मेंबर 13 जण घ्यायचे असतात. 13 जण त्याच्यासाठी कारण घ्यायचे की असतात. आता आम्ही ज्याच्याकडे दिले ना त्यांनी आम्हाला एक GR ची कॉपी पाठवली. हम्म. हॅलो. हा बोला, ऐकतोय मी. त्यांनी जो GR पाठवलाय ना त्याच्यामध्ये मिनिमम 25 जण दिसतात, 25 ते 100. नाही, तुम्ही मला वाटतं मध्यंतरी मला फोन करून सांगितलं सुद्धा होता ना विषय. नाही सर, पहिल्यांदाच केलाय. नाही, मला कुणाच तरी फोन आला होता, त्यांनी हाच विषय मला सांगितला होता. पण मी ऑलरेडी केला होता सर, मी केलता. हो, तुम्ही केला होता ना. बरोबर. हा, पण ते मग आता झाले 11ला तयार झाले, 13लाच तयार झाले. अहो, ते त्यांना फक्त एवढं तुम्ही विचारा की टेंडर कसे घेतात. तर काय असतं माहितीये का, कोणाला या गोष्टीचं माहिती नाहीये. त्यामुळं तुम्ही पूर्ण गोष्ट अवेअरनेस करून जायचे. म्हणजे आता तुम्ही मला विचारायला लागले, ऑलरेडी तुम्ही पूर्णपणे कॉन्फिडन्सने तिथं सांगायचं बिलकुल त्यांना की हे मला माहिती आहे, ऑलरेडी केल्या. 350 पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली, कोणीच असा मला प्रश्न नाही विचारला. मला त्या दिवशी विचारल्यावर सर्वांचं आश्चर्य वाटलं की हे कोणता प्रश्न आणला यांनी नवीन. मला प्रश्न कोणते पाहिजे माहितीये का, मला नोंदणीचे प्रश्न विचारू नका. मला असं विचार की काम कसं घेता आलं पाहिजे. कारण नोंदणीचे प्रश्न हे खूप छोटे. ऑलरेडी त्यावर इतके व्हिडिओ बनवले की ते व्हिडिओ साहेब लोकांना दाखवून द्यायचा डायरेक्टली की ऐका बघा काय सांगणं चालू आहे काय नाही. तर ऑलरेडी नोंदणी झाल्या आणि कित्येक जणांचे सर्टिफिकेट मी स्टेटसवर नेहमी ठेवतो, हे नोंदणी झालेले आहे. आपले साळुंके, तुम्हाला किती जण केले तुम्ही रजिस्ट्रेशन? तुम्ही ऑनलाईनच आहेत, तुम्ही आपल्या माध्यमातून केली, सांगा सर्वांना तुम्ही. हा सर, आपले 11 मेंबर आहेत. आता बघा, यांनी नोंदणी केली, 11 मेंबर आहेत, त्यांनी डायरेक्टली सांगितलं सुद्धा. तर हा विषय 25चा वगैरे म्हणजे हा किती व्हॅल्युएबल आहे ते मला माहित नाही. पण ऑलरेडी 11-13 लोकांनी नोंदणी केलेली. आणि अजून एक मॅडम आहे, त्यांना पण मी विचारतो. करले मॅडम, तुम्ही सुद्धा सांगा तुम्ही कशी नोंदणी केली. तर त्या महिला असून त्यांनी स्वतः धावपळ करून नोंदणी केली. सांगा तुम्ही सर्वांना. हो, 13 मेंबरचीच आहे आपली, पण 13च मेंबर लागतात. तुम्हाला कुठं अडवणूक सुद्धा झाली नसेल त्याची? किती प्रॉपर डॉक्युमेंटेशन आपण नाही, केले आणि नोंदणी केली. हो, सगळं प्रॉपर तुमच्या गायडन्स नुसारच केलं आणि कुठंच काय अडवणूक नाही झाली.
त्यामुळं तुम्ही कोणाच्याही म्हणजे गोष्टी ऐकायच्या नाही. प्रॉपर हे आहे, प्रॉपर गोष्टी सर्वांना सांगितल्या आणि सर्वांच्या नोंदणी झाल्या. जर कदाचित कुणाची अडचण असती किंवा काय असते तर त्या गोष्टी आपल्याकडे आल्या असत्या आणि आपण त्या चर्चा केल्या असत्या. त्यामुळे तो विषय डोक्यातून काढून टाका आणि प्रॉपर डॉक्युमेंट जमा करा, प्रॉपर त्यांच्याशी बोला आणि लगेच नोंदणी करा. आणि नसेल तरी काय ऑलरेडी त्यावेळेस कुठले साहेब लोक वगैरे तुम्हाला जर म्हणत असतील की नाही या गोष्टी असतात, त्या गोष्टी असतात, तर तुम्ही माझ्याशी बोलणं सुद्धा करून देऊ शकता. मी लगेच तुम्हाला त्याचं मार्गदर्शन सुद्धा करतो. अजून कुणाचा प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. सर ते औरंगाबादला मी टेंडर भरलेलं होतं, तर तिकडे त्यांनी मला सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था असल्याबाबतचं प्रमाणपत्र मागितलं होतं. हा तुम्ही फोन केला होता, आपलं फोनवर बोलणं आलं तोच विषय ना? हो, फोनवर बोलणं झालं होतं सर. तर एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे मी गेलो होतो. हम्म, एम्प्लॉयमेंट ऑफिसचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही संस्था नोंदणी करताय हम्म. त्यावेळेला एकदा पत्र दिलं की आम्ही नंतर पत्र देत नाही, आणि जर पाहिजे असेल तर त्यावेळेला जेवढ्या प्रस्तावाच्या प्रती आणल्या होत्या तशा प्रती परत घेऊन या, त्यानंतर आम्ही विचार करू. नाही, आता माझ्या हिशोबानं तुमच्या टेंडरची कंडिशन जर समजली तर तुम्हाला टेक्निकल मध्ये 100% रिजेक्ट करणार आहे. याची तुम्हाला कल्पना पण आली असेल, बरोबर? हो. कारण ते टेंडर तुम्ही सोडून द्या, त्याचा विचार करू नका. ते तुम्हाला आता मिळणार नाही, माझ्या हिशोबाने सांगतो एक अंदाज, बरोबर? हा, त्यांनी कालचा टाइम दिला होता, तो हो विषय हो, संपला. तो संपला. त्यामुळे कारण तुम्हाला ते फायनल रिमाइंडर होतं, मी वाचलं ते पूर्ण. हम्म, त्यामुळं हम्म. आता हे पूर्णपणे चुकीचं आहे. संस्था नोंदणीच्या वेळेस जेवढे डॉक्युमेंट दिले ते तेवढे पॉसिबल नाहीये, पहिली गोष्ट. त्यापेक्षा मी हा, तुम्हाला बॉन्डचा पर्याय दिला होता. कारण कसं हो. असतं की तो पर्याय प्रॉपर होता की शेवटी तुमची जबाबदारी आहे अध्यक्षाची की माझी संस्थेमध्ये प्रॉपर लोक आहेत किंवा नाहीत. उपनिबंधकांकडे ज्यावेळेस मी फाईल दिली होती ऑलरेडी त्यांनी व्हेरीफाय करूनच दिली ना तुम्हाला ती. त्याच वेळेस नोंदणी बरोबर. झाली ना तुमची. हो सर. त्या नोंदणीमध्ये जर अडचण असती तर मग ते त्यावेळेस डॉक्युमेंट द्यायचे आणि पुन्हा पुन्हा डॉक्युमेंट देत असं नाही, असं तर कुठं प्रोसिजर नाहीये. आता तिथं परत परत डॉक्युमेंट मागण्याचा विषयच नव्हता सर, तो ते म्हणायचं होतं मला, म्हणजे त्याच्यावर नाही काही पर्याय काढता नाही, आपल्याला. बरोबर आहे. ती पद्धत मी तुम्हाला सांगतो चुकीची आहे. कारण प्रॉपर संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र एकदा आलं तर ऑलरेडी नोंदणी प्रमाणपत्र त्याचमुळे आलं ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर सदस्यांची नावं दिले. तुम्ही डायरेक्टली घरी तर बनवून देऊ शकत नाही ते प्रमाणपत्र, बरोबर आहे? नाही. तर ही शेवटी ऑफिशियलची पद्धत आहे, त्यामुळे ते काही मला वाटतं चर्चेचा विषय नाही. तर ओके तसं सर. ते करता येत नाही, पण प्रॉपर डॉक्युमेंटेशन करा आणि भविष्यात आपल्याला या डॉक्युमेंटची किंवा या कागदपत्राची आपल्याला अडचण येऊ नये अशी आपण पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. ओके सर. टेंडर कशाचा होता तुमचा? मॅन पॉवरचं. मला टेंडरची पीडीएफ पण टाका, मला त्याच्या नियमावटी बघायचे. ओके सर. ओके. हॅलो सर. हा सर, आमची अमरावती SBS आहे सर, तुमच्याच माध्यमातून झालेली आहे. आणि मला एक विचारायचं होतं सर, ते जे आता प्लॉट अलॉटमेंट निघालेले आहे CST साठी, एंटरप्रिन्युअरसाठी, तर MIDC ला, तर मग ते आम्ही भरू शकतो का? आता 6 महिने झाले आहेत आमच्या याला. नाही, तुमची जी काही संस्था आहे त्याला अजून फायनान्शियल काही नाहीये, ती झिरो आहे सध्या. कारण त्यावर कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये. जर त्याच्यावर थोडंफार फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालं असतं मोठ्या लेवलचं तर त्याला कुठंतरी आपण प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे लावून आपण प्लॉटला अप्लाय केलं असतं. पण अशा पद्धतीचं पूर्ण त्याच्यामध्ये कुठंतरी प्रोसिजर नाहीये, त्यामुळे ते मला तरी वाटतं ते शक्य नाहीये सध्या तरी. ठीक आहे सर. त्यामुळे मी तुम्हाला सजेशन पण दिलं आणि आपलं बोलणं झालं त्यावर की तुम्ही इंडिव्हिज्युअल अप्लाय करण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून आपले चान्सेस कसे वाढवता येईल हे बघू. ओके सर. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. नको.